आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस सोबत चर्चा करत होतो, मात्र काँग्रेसला शिवसेनेची गरज वाटली नसल्यानं आम्हाला अपमान सहन करावा लागला। संजय राऊत यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही, मात्र इतर नेत्यांच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यात आली होती। त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला। शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ते टिकले पाहिजे हीच भावना होती। उद्धवजी आमच्या भावना समजून घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दिली आहे। काँग्रेसचं जे स्टेटमेंट होतं किंवा काँग्रेसला होतं का शिवसेना विनाही आमची सत्ता बसत आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला शिवसेनेला कुठेही काही याच्या सत्तेमध्ये सहभागी होण्याची गरज नाही, त्यांचं असं मत एकंदरी मला त्याच्या बोलण्यातून दिसलं। त्याच्यामुळे आम्हाला जे स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते असू दे, आमचे सगळे इथले जे आमचा अपमान ज्या प्रकारे काँग्रेसच्या पक्षाकडून जे वारंवार निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या आता निवडणूक आल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे अपमान होत होता, हे आम्ही आमच्या वरिष्ठ नेते वरुणजी सरदेसाई साहेब असू द्या, सुषमाताई असू द्या, यांना आम्ही यांच्या मार्फत उद्धवजीपर्यंत पोहोचवल्या होत्या कालच्या वेळेवरती। त्याच्यामुळे संजय राऊत साहेब आमचे मोठे नेते मोठे आहे, त्यांच्यापर्यंत आमचा काही संपर्क होऊ शकला नाही काल, परंतु जे माझ्यासोबत संपर्कात होते, आमचे संपर्क मुंबईहून इथं आले होते आणि त्याच्यानंतर वरुणजी सरदेसाई साहेब प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते, सुषमाताई होत्या, त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, यासाठी ही भावना होती। त्याच्यावर मला विश्वास आहे की आमचे पक्षप्रमुख असू द्या, संजय राऊत साहेब असू द्या, आमच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेईल आणि पक्षाला जे काल उपमहापौर मिळालं, आम्ही सगळ्या उपमहापौर पद असू द्या, उद्या स्टँडिंग कमिटी सुद्धा शिवसेना उभा राहणार आहे, हे सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन आम्ही मातोश्री जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार आहोत।